नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य यांची दुहेरी ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच नम्र विनंती की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर या कादंबरीचा कुठलाही भाग किंवा कोणतीही कथा अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोतेहो, सुरू करूया. सुरेश वैद्य लिखित दुहेरी भाग पहिला. नीट बघा, दुसऱ्या मजल्यावरच्या 2 नंबरच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभी आहे ना, तीच पोरगी. सुदर्शननं समोरच्या बिल्डिंगकडे बोट न दाखवता केवळ नजरेनं इशारा करत राहुलला म्हटलं. राहुलनं पाहिलं. बाल्कनीच्या कठड्यावर दोन्ही हात ठेवून ती खालच्या रस्त्यावरची रहदारी न्याहाळत होती. अंगावर पायघोळ मॅक्सी, गव्हाळी वर्ण, काळेभोर दाट लांबसडक केस, ह्या क्षणी पाठीवर मोकळे सोडलेले. कदाचित नुकतीच न्हावून ती केस सुकवण्यासाठी बाल्कनीत येऊन उभी राहिलेली असावी. काहीतरी चाळा म्हणून निरुद्देशानं खालच्या रहदारीकडे बघत असावी. सुदर्शननं नुकतंच या भागात केमिस्टचं दुकान उघडलेलं होतं आणि त्याच्या दुकानासमोर ती 5 मजली बिल्डिंग होती. बिल्डिंगचा आकार काहीसा आडवा होता. तळमजल्यावर 4 दुकानं होती आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक मजल्यावर 4 फ्लॅट्स होते. फ्रंटला, आतल्या बाजूला आणखीनही असतील. रस्त्यावर येणाऱ्या या 4ही फ्लॅटला बाल्कनी होती आणि ती अर्थात रस्त्याच्या बाजूला होती. या बिल्डिंगच्या समोरच सुदर्शनचं दुकान होतं. मध्ये मेन रोड होता. दुकानात उभं राहिलं की समोरच दुसऱ्या मजल्यावरच्या 2 नंबरच्या फ्लॅटची बाल्कनी दिसायची. मधला रोड फारसा रुंद नव्हता. मात्र ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं आणि लहान मोठ्या बिल्डिंग्ज असल्यामुळे रोडवर सतत वर्दळ असायची, म्हणून आपलं त्याला मेन रोड असं म्हणायचं. तर सुदर्शनच्या दुकानात उभं राहून समोरच्या बाल्कनीत उभी राहिलेली ती तरुणी राहुलला अगदी स्पष्ट दिसत होती. अच्छा, ही पोरगी का? राहुल उद्गारला. मग आहे का नाही चिकणी? सुदर्शननं उजवा डोळा किंचित मिटत राहुलकडे बघून हसत म्हटलं. सुदर्शनच्या या कमेंटवर काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी राहुलनं पुन्हा एकदा त्या समोरच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या तरुणीकडे पाहिलं. पोरगी खरोखर अतिशय देखणी होती यात शंकाच नाही. तेवढ्या लांबूनही तिचा तो आकर्षक चेहरा, तिचा सुडौल बांधा नजरेत भरत होता. त्यातून आत्ताच्या त्या घरगुती वेशात ती आणखीनच सुंदर भासत होती. सुदर्शनला काही उत्तर देण्यापूर्वी राहुल पहिल्यांदा त्या तरुणीचं व्यवस्थित निरीक्षण करत होता. तिच्या चेहऱ्यावरून, एकंदर हावभावांवरनं तिच्या स्वभावाचं तो थोडंफार जजमेंट घेत होता. कारण प्रश्न शेवटी एका पैजेचा होता. राहुलच्या दृष्टीनं प्रत्येक पैज हा त्याला दिलेला चॅलेंज असायचा. चॅलेंज म्हणूनच तो ती पैज स्वीकारायचा आणि म्हणूनच आजपर्यंत राहुल एकही पैज हरलेला नव्हता. पहिल्यांदा गंमत म्हणून चालणाऱ्या ह्या पैजा नंतर केवळ एकाच विषयाभोवती केंद्रित झाला होता. तो विषय म्हणजे पोरी. प्रत्येकजण आपला राहुलशी पैज लावायचा ते एखाद्या पोरीला गटवण्याबाबत आणि राहुलनं त्याही बाबतीत रेकॉर्ड केलेलं होतं. ज्या पोरीबाबत त्यांनी पैज स्वीकारलेली असायची ती पोरगी 4-8 दिवसात त्याच्याबरोबर फिरताना दिसायची. कॉलेजचे ते दिवस. पोरांच्या दृष्टीनं पोरी हा त्यांचा वीक पॉईंट. अशावेळी खिशाला 5-50 रुपयांची चाट बसली तरी त्याचं काही विशेष वाटायचं नाही, पण त्याहीपेक्षा हे पैजेचं थ्रिल मोठं असायचं.
राहुलकडून नंतर त्या पोरीला कसं गटवलं हे ऐकताना त्यांचे प्राण कानात गोळा व्हायचे. क्लासमध्ये लेक्चररची लेक्चरबाजी ऐकताना जेवढी मुलं गप्प बसायची नाहीत, तेवढी राहुलचं बोलणं ऐकताना गप्प बसायची. मनातल्या मनात त्याचीच एखादी पद्धत उचलून मनात भरलेली पोरगी पटवायचा निश्चय करायची. थोडक्यात या बाबतीत तरी पोरांनी त्याला आपला आदर्श, आपला गुरु मानलेलं होतं. असं म्हणतात ना की प्रेम करायचं म्हणून प्रेम नाही करता येत, ते आपोआप होतं. पण राहुलनं मात्र ही व्याख्या साफ खोटी ठरवलेली होती. तो अगदी पैज लावून एखाद्या पोरीवर प्रेम करायचा, आणि तेही अल्पकाळापुरतं प्रेम, केवळ पैज जिंकण्यासाठी. राहुलच्या या स्पेशालिटीमुळे तो सगळ्या कॉलेजमध्ये लोकप्रिय झालेला होता. कॉलेजमधलं प्रत्येक पोरगं आणि पोरगी त्याला ओळखत होती. एक प्रकारे तो कॉलेजचा हिरोच होता. आणि खरोखर हिरोला शोभावी अशी त्याची पर्सनॅलिटी होती. काहीसा राकट सावळा वर्ण, 5.6 फूट उंचीला साजेशी शरीरयष्टी, धारदार नाक, काळे कुरळे दाट केस, काहीसे अस्ताव्यस्त. त्याच्या एकूणच राकटपणाला ते शोभून दिसायचे. चेहऱ्यावर कायम एक मिस्किल हास्य, दिलखुलास स्वभाव आणि ढुंगणाखाली स्कूटर. पोरींना भाळायला आणखीन काय हवंय? राहुल आजवर एकही पैज हारलेला नव्हता. त्यामागे त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचाही फार मोठा भाग होता, आणि ह्याची राहुलला सुद्धा कल्पना होती. राहुल केवळ पैज जिंकण्यासाठी पोरींच्या मागे लागतो, त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करतो, हेही आता सगळ्या कॉलेजभर झालेलं होतं. पोरींच्याही कानावरती गेलं होतं, आणि तरीसुद्धा पोरी त्याच्या जाळ्यात सापडत होत्याच. यात जसा त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा भाग होता, तसाच त्याचा थोडाफार का होईना सहवास आपल्याला मिळाला, यात अल्पसमाधान मानण्याचा सुद्धा होता. आता ज्या पोरीच्या बाबतीत पैज लागली आहे, अशाच पोरी मागे राहुल लागायचा. इतर पोरींकडे तो कधी चुकूनही पाहायचा नाही. अर्थात त्याला तेवढा वेळ तरी कुठे मिळायचा म्हणा. तो आपला नेहमीच कुठल्या तरी पोरीच्या पैजेत अडकलेला असायचा. पण प्रत्येक पोरगी त्याच्याशी बोलण्यासाठी धडपडायची. प्रत्येक पोरीचं पहिलं लक्ष राहुल असायचा. त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, तो आपल्यात इंटरेस्ट घेत नाही, हे लक्षात आल्यावरच मग त्यांचं लक्ष इतरत्र जायचं. वेटिंग लिस्टवर असणाऱ्या इतरांकडे मगच त्या वळायच्या. पोरंही या बाबतीत राहुलला आपली प्रतिस्पर्धी समजायची. खरं तर मनातनं त्यांना राहुलची भीतीच वाटायची. न जाणो आपली प्रेयसी कधी राहुलकडे आकर्षित होईल या भीतीनं मनातून ती सदोदित धास्तावलेली असायची, आणि राहुल हे सगळं जाणून होता. त्यालाही मनातनं त्याचा गर्व वाटायचा, आणि ह्याच कारणास्तव दोस्तांनी दिलेला चॅलेंज तो झटकन स्वीकारायचा आणि यशस्वी करून दाखवायचा. फास्ट आणि मॉड पोरी तर सहजपणे त्याच्या हातात यायच्या. पण कॉलेजमध्ये काहीशा गंभीर स्वभावाच्या, अबोल, खाली मान घालून चालणाऱ्या पोरींबाबत लावलेल्या पैजासुद्धा राहुल सहजपणे जिंकायचा. अशा पोरींच्या बाबत लावलेल्या पैजेत राहुल हमखास हारणार अशी त्याच्या दोस्तांना 100% खात्री असायची. कारण राहुलच्या अगोदर दोस्तांपैकी कुणीतरी खडा टाकून पाहिलेला असायचा, आणि त्या खड्यानं उठलेले तरंग पाहून त्यांना पळताभुई थोडी झालेली असायची. म्हणूनच अशा एखाद्या पोरीच्या पुढे राहुलला बळी द्यायचं ठरवून पोरांनी पैज लावलेली असायची. यामागे पोरांच्या मनात राहुलविषयी वाटणारी सुप्त असूयाही असायची. राहुलला एकदा तरी कुठल्या तरी पोरीनं चांगलाच धडा शिकवावा असं वाटणाऱ्यांची संख्या काही कमी नसायची. पण व्हायचं भलतंच. या अशा खाली मुंड्या घालणाऱ्या पोरीही कशा कोण जाणे राहुलच्या जाळ्यात सापडायच्या, त्याच्यासाठी वेड्या पिशा व्हायच्या. आता एक खरं की ज्या काही मॉड, ॲडव्हान्स प्रकारात मोडणाऱ्या पोरी होत्या, त्या राहुलच्या खऱ्या स्वभावाची पारख झाल्यावर, त्याचं ते अस्थिर प्रेम लक्षात आल्यावर, किंवा राहुलनंच त्यांना दूर केल्यावर कसलीही शापवाणी न उच्चारता अलगद बाजूला व्हायच्या. रात्र रात्र त्याच्यासाठी तळमळणं, त्यानं आपल्याला फसवलं म्हणून जीवनातलं स्वारस्य नष्ट झालं असं समजून डोळे गाळत बसणं, असलं काही त्यांच्या बाबतीत घडायचं नाही. उलट 4 चौघी मैत्रिणीत
त्या राहुलबरोबर आपण कसे फिरलो, कुठे कुठे गेलो हे मोठ्या फुशारकीनं सांगायच्या. त्यातली एखादी स्वतःचा इगो जपणारी, आपणच राहुलला कसं कटवलं, आपल्यालाच त्याचा कंटाळा आला म्हणून आपण त्याच्यापासून दूर झालो असं सांगून टाकायची. अर्थात राहुलची स्पेशालिटी सगळ्यांनाच माहिती असल्याकारणानं खरा प्रकार न सांगताही सगळ्यांना समजायचा. तर मॉड पोरी राहुलचं हे वागणं फारसं मनावर घेत नसल्या तरी ज्या काही गंभीर, साध्या, भोळ्या, मोकळ्या स्वभावाच्या पोरी राहुलच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात सापडायच्या, त्या मात्र खरा प्रकार समजल्यावर विलक्षण हादरायच्या. त्यांना हा धक्का न पेलवणारा असायचा. नंतर त्यांना खरं काय ते समजल्यावर त्या स्वतःला सावरायच्या, पण तोपर्यंत मनातून त्या कमालीच्या उद्ध्वस्त झालेल्या असायच्या. त्याच तेरिमिरीत ह्यापुढे कुठल्याही पुरुषावर प्रेम करायचं नाही, विश्वास टाकायचा नाही अशा प्रतिज्ञा करून मोकळ्या व्हायच्या. मात्र राहुलच्या ह्या अशा वागण्यामुळे ह्या अशा पोरीत तो कमालीचा बदनाम झालेला होता. तो समोरून आला की त्या सरळ तोंड फिरवून निघून जायच्या. राहुललाही कधी कधी मनातनं वाटायचं की आपण ह्या अशा पोरींच्या भावनांशी खेळतो ते चांगलं नाही आहे. त्या बिचाऱ्या जीवापाड आपल्यावर प्रेम करतात आणि आपण मात्र त्यांच्या भावनांशी खेळून पैसे मिळवतो. अजूनपर्यंत तसं काही झालं नाही, पण खरोखर एखादी हळवी सेंटिमेंटल स्वभावाची पोरगी आपल्या या खेळात प्राण गमवून बसायची. आणि तसं झालं तर आयुष्यभर आपल्या मनाला एक बोचणी लागून राहील. पण ते वयच असं होतं की हे असले विचार तात्कालिक असायचे. एखाद्या मॉड पोरीला गाठवायची पैज तो लगेच स्वीकारायचा, पण अशा भोळ्या, अबोल स्वभावाच्या पोरीबद्दल कोणी पैज लावायला लागला की तो टाळाटाळ करायचा. पैज लावणाऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा, पण पोरं ऐकायची नाहीत. ती सरळ त्याच्या वर्मावर बोट ठेवायची. साल्या, तू उगा सेंटिमेंटल बनण्याचा प्रयत्न करू नको बरं का. सरळ कबूल कर की ही पोरगी आपल्या आवाक्यातली नाही, हिला आपण गटवू शकणार नाही. आणि हे असं काही ऐकलं ना की राहुलचा मूळ स्वभाव उफाळून यायचा. तो चॅलेंज स्वीकारायचा. असाच चॅलेंज त्यांनी सुप्रियाच्या बाबतीत स्वीकारला होता. त्यावेळी तो BScच्या शेवटच्या वर्षाला होता. सुप्रियानं नुकतीच त्याच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली होती, SYला. नंतर ती मेडिकलला जाणार होती. सुप्रिया तशी फॅशनेबल होती, पण तेवढीच वागण्या बोलण्यात टफ आणि फटकळही होती. राहुलची कीर्ती तिच्याही कानावर गेली होती आणि ह्या माणसाला एक दिवस चांगलाच धडा शिकवायचा असा तिनं मनाशी निश्चय केलेला होता. राहुलचं तसं दोस्त सर्कल बरंच मोठं होतं. पोरींच्या बाबतीत त्याच्यावर जळणारीही तेवढी एक गोष्ट सोडली तर राहुलच्या दिलखुलास स्वभावावर खुश होते. ह्या दोस्त कंपनीत सुदर्शन हा त्याचा सगळ्यात जवळचा मित्र होता. पोरींपासून काहीसा अलिप्त असणारा सुदर्शन आणि राहुल यांची वेवलेंथ चांगलीच जुळलेली होती. सुप्रियानं सुदर्शनशीच मैत्री वाढवली होती. राहुलला ती फारसा भाव देतच नव्हती. कॅन्टीनमध्ये, कॅरिडॉरमध्ये, कॉलेजच्या येण्या जाण्याच्या मार्गावर सुप्रिया मुद्दाम उभी राहून सुदर्शनशी तास अर्धा तास बोलत राहत असे. अर्थात सुदर्शनच्या बरोबर राहुल असेल त्यावेळेला ती राहुलकडे साधा कटाक्षसुद्धा टाकत नसे. मग त्याच्याशी एखाद दुसरा शब्द बोलायचं लांब राहिलं. ती अशी सुदर्शनशी बोलत असताना राहुल किंचित लांब उभा राहायचा. सुप्रिया हे जे काही सारं करत होती ते राहुलला चिडवण्यासाठी, जळवण्यासाठी. मात्र राहुलच्या मनात सुप्रियाविषयी कधीच कसला विचार आला नव्हता. आपल्याला डावलून, आपल्याकडे दुर्लक्ष करून ती सुदर्शनशी बोलतीये, हसतीये याबद्दल कधीच त्याला सुदर्शनचा हेवा वाटला नाही की कधी त्यांनी त्याचा दुस्वास केला नाही. राहुलचा स्वभाव वैशिष्ट्यच असं होतं की कुठल्याही पोरीबद्दल कधी त्याला आसक्ती वाटली नाही. कुठल्याही पोरीशी स्वतःहून बोलावं, तिची ओळख करून घ्यावी असं कधीही त्याच्या मनात सुद्धा येत नव्हतं. आता पैज लावून तो जे काही करत होता ते केवळ एक गंमत म्हणून आणि मनुष्य स्वभावाप्रमाणे आपल्या इतर मित्रांवर इम्प्रेशन मारावं म्हणून. मात्र एवढ्या पोरींबरोबर तो फिरला, हॉटेलमध्ये गेला, पण कुठल्याही पोरीला कधी त्यांनी स्पर्शही केलेला नव्हता.
खरं तर त्यांनी केवळ एक इशारा करण्याचा अवकाश पोरींनी स्वतःहून त्याला आपलं सर्वस्व अर्पण केलं असतं आणि तसं करून नामानिराळं होणं राहुलला मुळीच अवघड नव्हतं. पण कुठल्याही पोरीबरोबर फिरताना त्यांनी स्वतःचा तोल सुटू दिला नव्हता. उलट तोल सुटलेल्या पोरींना त्यांनी वेळीच सावरलं होतं, समजावून सांगितलेलं होतं. त्यामुळे पैजे खातर ज्या ज्या पोरीशी त्यांनी प्रेमाचं नाटक केलं होतं त्या वरून त्याला कितीही नावं ठेवू देत, शिव्या देऊ देत, मनातून मात्र ते राहुलचा आदरच करत होत्या. अर्थात एक सुदर्शन सोडला तर राहुल किती जीव तोडून सांगत असला तरी त्याच्या एकाही दोस्ताचा त्याच्या ह्या बोलण्यावर विश्वास बसलेला नव्हता. त्यांच्या मते ही गोष्ट अशक्य आहे. पोरगी एवढी हाताशी आलेली असताना, स्वतःहून त्याला सर्वस्व द्यायला तयार होत असताना कुठलाही महाभाग अशी संधी सोडणार नाही. राहुल उगाच आपला हा साधू संताचा आव आणतोय. कदाचित त्या पोरीला बदनाम न करण्याचा फार तर त्याचा हेतू असू शकतो. पण राहुलनं प्रत्येक पोरीला अशीच जाऊ दिली असेल? इम्पॉसिबल. राहुलच्या ह्या एका गोष्टीवर तरी कोणाचा विश्वास बसलेला नव्हता आणि अर्थात यावर राहुलकडे काही स्पष्टीकरण नव्हतं. प्रत्येकाच्या प्रवृत्तीनुसार जो तो एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो. सुप्रियाचाही राहुलविषयी असाच गैरसमज झाला होता आणि तो आपल्यावर केव्हा जाळं फेकतोय याची ती वाट बघत होती. त्यानं असं जाळं फेकलं की त्यात गुरफटायचं ती नाटक करणार होती आणि मग ऐन वेळेला राहुलला आपलं खरं स्वरूप दाखवणार होती. पण सुप्रियाला राहुलकडून कसलाच रिस्पॉन्स मिळत नव्हता आणि इकडे सुप्रिया सुदर्शनची एवढ्या मोकळेपणानं बोलत होती की सुदर्शनचा गैरसमज झालेला होता. इतके दिवस कॉलेजमधल्या सगळ्या पोरी राहुलसाठी जीव टाकत होत्या. त्याचं कॅरेक्टर माहीत असून सुद्धा त्याच्या मागे पुढे करत होत्या. अपवाद फक्त ह्या सुप्रियाचा. तिने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. तो समोर असून सुद्धा ती फक्त आपल्याशी बोलते, आपल्याबरोबर हसते याचा अर्थ कुठल्याही ज्योतिषाला विचारायला जायला नको ना. आणि ह्यात सुदर्शनची काही चूक होती असंही नाही. सुप्रियाचं वागणंच तसं होतं. फक्त त्या वागण्यामागचं कारण सुप्रियाला माहिती होतं. अर्थात सुदर्शनचा असा काही ग्रह झाला असेल असं मात्र चुकूनही तिच्या मनात आलेलं नव्हतं. सुदर्शनला इथे कधी स्पष्टपणे सांगायचं धाडस झालेलं नव्हतं. मात्र सुप्रिया राहुलच्या कधी वाऱ्यालाही उभी राहणार नाही याची त्याला खात्री होती. म्हणूनच एकदा नेहमीची त्यांची कंपनी बसलेली असताना कुठून कसा विषय सुरू झाला आणि तो नेमका सुप्रियाजवळ आला. तोवर सुदर्शनप्रमाणे त्याच्या कंपनीच्याही लक्षात आलं होतं. सुप्रिया राहुलला भाव देत नाही. राहुलचा कचरा करायची ही सुवर्ण संधी होती. मग ही संधी ते कसे सोडतील? म्हणूनच एकाच्या डोक्यातनं पैजेचा किडा बाहेर पडला. साल्या राहुल, तू स्वतःला फार हिरो समजतो ना, मग त्या सुप्रियाला गटवून दाखव ना. हे बघ, तिला गटवणं फारसं अवघड नाही आहे, राहुल म्हणाला. पण ती आपल्या सुद्यावर भलती खुश आहे रे. तेव्हा एका परीनं ती आपली भाभी आहे. त्यामुळे भाभीला गटवणं किंवा भाभीशी प्रेमाचं नाटक करणं चांगलं नाही रे. सुदर्शनप्रमाणे राहुलचाही समज झालेला होता की सुप्रिया सुदर्शनला फॉर आहे. अरे राहुल, तुझं हे बोलणं म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली हचको चली या प्रकारातलं आहे बरं का. या नीतीभीतीच्या गोष्टी तुला आजच सुचायला लागल्यावर रे. हे बघ, सुद्यावरती मरत असेल हा भाग वेगळा. निदान अजून तरी ती आपली भाभी झालेली नाही आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू तिला कुठे काय करणार आहेस. म्हणजे तूच म्हणतोस ना आपण कुठल्याही पोरीला अजून स्पर्शही केलेला नाही. तेव्हा प्रश्न येतो कुठे? फक्त 8 दिवसाच्या आत तिला गटवून दाखवायचं बस. नाही रे, मनाला पटत नाही ते. आईला मग सरळ कबूल कर ना की हे सुप्रिया प्रकरण आपल्याला झेपणार नाही म्हणून. उगा कशाला मनाबिनाचे दाखले देतो राव. पैज हरण्याची भीती वाटत असेल तर चल, तुझी ही पहिलीच हार आहे म्हणून आमच्यातर्फे तुला पार्टी. आता हे एवढं पेटवल्यावर राहुलचा मूळ स्वभाव उचल खाणारच ना. तरीही तो म्हणाला, ठीक आहे, मी हे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे, पण त्यासाठी पहिल्यांदा सुद्याची परवानगी काढा. त्याला हे सगळं पसंत आहे का? सुदर्शनचा सुप्रियावर विश्वास होता. सुप्रिया राहुलला जवळपास सुद्धा फिरकू देणार नाही याची त्याला खात्री होती.
ह्यावेळी राहुल निश्चित पैज हारणार याची त्याला मनोमन खात्री होती. म्हणून त्यांनी मोठ्या आत्मविश्वासानं राहुलला परवानगी तर दिलीच, शिवाय निस्संदिग्ध शब्दात आपण राहुलच्या या प्रयत्नात मुळीच आड येणार नाही असं सुद्धा जाहीर करून टाकलं. आणि पैज लागल्यापासून केवळ चौथ्याच दिवशी सगळा कंपो हादरून बघत राहिला. कॅन्टीनच्या एका कोपऱ्यात राहुल आणि सुप्रिया समोरासमोर बसलेले होते. दोघांच्याही समोर सामोशाच्या प्लेट्स होत्या. राहुल काहीतरी मिस्किल बोलत होता आणि सुप्रिया खळखळून हसत होती. त्या दिवसापासनं सगळं चित्रच पालटलं गेलं. आता कॅन्टीनमध्ये, कॅरिडॉरमध्ये, कॉलेजच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर सुप्रिया राहुलशी बिनधास्तपणे गप्पा मारत उभी असायची आणि बाजूला सुदर्शन चेहरा पाडून त्यांचं बोलणं संपायची वाट बघत बसायचा. राहुल अधूनमधून सुदर्शनला गप्पा तोडायचा प्रयत्न करायचा, पण सुप्रियाचं त्याच्याकडे लक्षच नसायचं. तशी सुप्रिया अधूनमधून सुदर्शनबरोबर बोलायची, पण अगदी कॅज्युअली. पूर्वीप्रमाणे त्यात विशेष आस्था, आपलेपणा सुदर्शनला जाणवायचा नाही आणि मग परिणामी तो आणखी नर्वस होऊन जायचा. राहुल आणि सुदर्शनमध्ये एवढी जीवश्च कंठश्च मैत्री असूनही सुदर्शन राहुलला काही बोलू शकत नव्हता. त्यात त्याला स्वतःचा कमीपणा वाटायचा. त्याऐवजी तो मनातल्या मनात स्वतःला अधिक दोषी धरायचा. राहुलपेक्षा सुद्धा त्याला स्वतःचा आणि सुप्रियाचा जास्त राग यायचा. राहुल चांगलं म्हणत होता, नको होता आपल्यालाच खास. आपण जर नाही म्हटलं असतं तर राहुलनं हे चॅलेंज स्वीकारलंच नसतं. आणि सुप्रियाला खरोखर आपल्याबद्दल काही वाटत असतं तर ती अशी आपल्याला विसरून राहुलकडे झुकली नसती. आत्ता जी झाली तशी भूमिकांची आदलाबदल झालीच नसती ना. राहुलला सुदर्शनच्या मनस्थितीची थोडीफार कल्पना आली होती, पण आता सुप्रियाच्या एकंदर वागण्यावरनं त्याला कल्पना आली होती की तिचं सुदर्शनवर प्रेम वगैरे काही नव्हतं. ती एक दोस्त म्हणून केवळ त्याच्याकडे बघत होती. सुदर्शननंच तिच्या वागण्या बोलण्यातनं गैरसमज करून घेतला होता. पण तसं काही बोलून सांगून सुदर्शनला आणखीन दुखावणं राहुलच्या जीवावर आलं होतं आणि म्हणूनच तो काही बोलत नव्हता. राहुलची आणि सुप्रियाची मैत्री मात्र दिवसेंदिवस वाढत होती. वास्तविक केवळ पैजे खातर त्यांनी सुप्रियाशी ओळख करून घेतली होती. आपल्या नेहमीच्या अस्त्राचा उपयोग करून तिला आपल्याजवळ आणलेलं होतं. अर्थात हे सगळं करताना तो तिच्याशी प्रेमानं वागला होता, पण शब्दातून त्यांनी ते व्यक्त केलेलं नव्हतं आणि कृतीतूनही त्यांनी तसं दाखवलेलं नव्हतं. केवळ त्याच्या बोलण्या वागण्याची ढबच अशी होती की समोरची पोरगी त्याला प्रेम असं समजत होती. सुप्रियाशी ओळख झाल्यावर सुद्धा राहुलच्या मनात तसे तिच्याविषयी कसलेही भाव नव्हते. एक दोस्त म्हणून त्याला ती आवडली होती. तिचा सहवास त्याला हवाहवासा वाटायला लागला होता. कारण सुप्रिया अतिशय हुशार होती, बुद्धिमान होती, हजरजबाबी होती. तिचा स्वभाव दिलखुलास होता. बोलण्यात ती जितकी फटकळ तितकीच वागण्यात प्रामाणिक होती. म्हणूनच पैज जिंकल्यानंतर सुद्धा ती त्याला भेटत राहिली. त्यानं तिला आडकाठी केली नव्हती. आता हे झालं राहुलच्या बाबतीत. सुप्रियाच्या बाबतीत मात्र नेमकं उलटं घडलेलं होतं. सुप्रिया नकळत राहुलच्या प्रेमात पडली होती. त्याच्याबद्दल तिने जे काही ऐकलं होतं की राहुल हा एक भयानक माणूस आहे, आजवर कितीतरी पोरींचं जीवन त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे, कित्येकींच्या आयुष्याशी तो खेळला आहे वगैरे वगैरे. आणि म्हणूनच ह्या माणसाला एक दिवस चांगला धडा शिकवायचा निश्चय तिने केला होता आणि त्या दृष्टीनं तिने राहुलचा जवळचा मित्र म्हणून सुदर्शनशी ओळख वाढवली होती. पण जेव्हा राहुलशी तिची ओळख झाली, त्याच्या वागण्या बोलण्यातला खानदानीपणा, अदब तिने पाहिली, तेव्हा नकळत तिच्या मनातली राहुलची प्रतिमा स्वच्छ होत गेली. राहुलविषयी जे काही आपण ऐकलं होतं ते अतिरंजित होतं याची तिला खात्री पटली होती. राहुलच्या देखणेपणाला भाळून पोरी त्याच्या मागे लागतात, हा काय त्याचा दोष आहे का? पण ज्या पोरींच्या हातात तो सापडत नाही, ज्यांना तो दाद देत नाही, त्या पोरी आणि पुरुषी मत्सरानं पोरंही त्याच्याविषयी असं काही बाई उठवतात, त्याची बदनामी करतात. राहुल तसा नाही आहे, मुळीच तसा नाही आहे. आणि राहुलविषयी सुप्रियाचं एवढं चांगलं मत व्हायचं कारण तिने स्वतः त्याच्या ह्या चांगुलपणाचा, सभ्यपणाचा अनुभव घेतलेला होता.
पैज लावल्यानंतर राहुलनं जेव्हा सुप्रियावर आपलं जाळं फेकायचा प्रयत्न सुरू केला तेव्हा सुप्रियाच्या मनात राहुलविषयीची त्याची ती पूर्वीची प्रतिमा होती. तिनेही अगदी आपण त्याच्या ह्या जाळ्यात सापडत असल्याचा बहाणा केला होता. ईजमध्ये आपण त्याला अवेलेबल आहोत असं भासवलं होतं. त्याला असाच भ्रमात ठेवून अगदी ऐन मोक्याच्या वेळी त्याला धरून ठोकायचा असा तिचा विचार. म्हणूनच एक दिवस फॅमिली रूममध्ये बसलेले असताना तिने त्याच्या गळ्यात हात टाकले होते. एका विशिष्ट पद्धतीनं मान वर उचलून आपल्या मादक डोळ्यांनी त्याच्याकडे बघत नजरेनं त्याला आव्हान दिलं होतं. सुप्रियाच्या अंदाजाप्रमाणे राहुलची पुढची कृती तिने त्याच्याबद्दल ऐकलेल्या अनेक कृत्यांपैकी एक असायला हवी होती. म्हणजे असं की त्यांनी तिच्या गळ्यात हात टाकताच तिला घट्ट जवळ मिठीत घ्यायला हवं होतं. तिच्या चेहऱ्यावर झुकून तिच्या ओठांवर ओठ टेकायला हवे होते. म्हणजे तसा प्रयत्न करायला हवा होता. त्याचे हात तिच्या सर्वांगावरनं फिरायला हवे होते. आवाजात बदल होऊन तो काहीसा घोगरा व्हायला हवा होता. तिच्या कानाजवळ तोंड नेऊन गोडगोड भूल थापा देऊन तिला पुढच्या पायरीसाठी तयार करायला हवं होतं. पण त्यापैकी काहीही घडलेलं नव्हतं. त्यांनी अगदी सहज शांतपणे तिचे आपल्या गळ्यातले हात काढले होते. तिचा एक हात तसाच आपल्या हातात ठेवून तो हळुवारपणे थोपटत होता. ज्यानं ती दुखावली जाणार नाही, तिला आपल्या ह्या कृत्याबद्दल लाज वाटणार नाही अशा शांत शब्दात त्यांनी तिला समजावलं होतं की सुपी, तू मला आवडलीस. तुझा स्वभाव, तुझी बुद्धिमत्ता, तुझं वागणं मला भावलं. तुझ्याशी ओळख करून घ्यावी, तुझ्याशी मैत्री करावी म्हणून मी स्वतः तुला ॲप्रोच झालो. यापेक्षा माझी तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही. पैज लावल्यानंतरची राहुलची आणि सुप्रियाची ही केवळ दुसरी भेट होती. म्हणूनच राहुलनं सुप्रियाला ती पैजेची गोष्ट सांगितलेली नव्हती. सुप्रियानंही राहुलला चांगला धडा शिकवायचा म्हणून दुसऱ्याच भेटीत हे असं पाऊल उचललं होतं. साहजिकच दोघांची दृष्टीनं आळीमिळी होती. राहुल तिला आणखीन समजावण्यासाठी पुढे म्हणाला, आणि सुपी, तू ही एक गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येक पुरुष हा शेवाळानं माखलेला दगड असतो. डोळे झाकून कधीही अशा दगडावर विश्वास ठेवायचा नसतो. त्या दगडाचा तुम्ही उपयोग करा, त्याचा आधार घ्या, पण त्याच्यावर विसंबून कधी चालू नका. प्रत्येक पाऊल उचलताना तोल जाणार नाही ह्याची काळजी घ्या. पाय घसरला तर नुकसान तुमचं होणार असतं, दगडाला काहीही फरक पडणार नसतो. पाय तुमचा घसरलाय, मी हललेलो नाहीये हे म्हणायला तो दगड मोकळा असतो. राहुल हे बोलत असताना सुप्रिया प्रथम अविश्वासानं, मग आश्चर्यानं आणि नंतर काहीशा आदरानं त्याच्याकडे पाहायला लागली होती. राहुल जे काही बोलला होता ते सुप्रियाच्या दृष्टीनं नवीन होतं. राहुलच्या दृष्टीनं मात्र त्यात नवीन असं काहीच त्यांनी सांगितलेलं नव्हतं. आता सुप्रिया जाणून बुजून त्याच्या गळ्यात पडली होती. पण ह्या अगोदरही काही पोरी स्वतःहून आणि अगदी मनापासून त्याच्या गळ्यात पडल्या होत्या आणि राहुलनं प्रत्येकीला हेच एक उदाहरण देऊन त्यांना कटवून टाकलेलं होतं. काहींनी ते मानलं होतं, काहींनी त्याला मूर्खात काढलं होतं. तर सुप्रिया खरोखर राहुलवर प्रेम करायला लागली होती आणि राहुलनं जरी ते स्पष्टपणे कबूल केलं नसलं तरी तोही आपल्यात गुंतलाय असा तिने स्वतःचा समज करून घेतला होता. म्हणजे जी स्थिती सुदर्शनची सुप्रियाच्या बाबतीत झाली होती तीच स्थिती आता सुप्रियाची राहुलच्या बाबतीत झाली होती. राहुलचा तिच्या वागण्या बोलण्याचा अर्थ सुप्रियानं स्वतःला सोयीस्कर असा घेतलेला होता. त्यानंतर कॉलेज संपलं. राहुल आणि सुदर्शन BSc होऊन बाहेर पडले. राहुलला पहिल्यापासून खूप फिरण्याची, गावोगाव भटकण्याची हौस. त्यातून लहानपणापासून तो घरापासून लांब राहिलेला. म्हणूनच वडिलांच्या बिझनेसमध्ये लक्ष घालायचं सोडून त्यांनी सरळ एका फार्मास्युटिकल कंपनीत MR म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची नोकरी पत्करली. MRला हवी असणारी मिठ्ठासवाणी आणि आकर्षक व्यक्तिमत्व याच्या जोरावर अतिशय सहजपणे त्याला ती नोकरी मिळाली. BSc झाल्यावर सुदर्शननं रजिस्टर फार्मासिस्टचा कोर्स केला होता आणि केमिस्टचं दुकान टाकलं होतं. सुप्रियानं मात्र मेडिकलला ॲडमिशन घेतली होती. डॉक्टर व्हायची तिची पहिल्यापासून महत्त्वाकांक्षा. तशी ती हुशार होतीच, शिवाय घरची श्रीमंत होती, त्यामुळे तिच्या बाबतीत तसा पैशांचा काही प्रॉब्लेम नव्हता.
थोडक्यात कॉलेज संपल्यानंतर सुद्धा तिघांच्याही मैत्रीत तसा कसलाही खंड पडलेला नव्हता. सुप्रियाबद्दल प्रश्नच नव्हता. तिने स्पष्टपणे कबूल केलं नसलं तरी राहुलवर तिचं प्रेम आहे हे तिने अप्रत्यक्ष जाहीर केलेलं होतं. वेळ मिळेल तेव्हा ती त्याला भेटत होती, त्याच्या सहवासात तास 2 तास घालवत होती. राहुलला त्याबाबत ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच कारण नव्हतं. सुदर्शन आणि राहुलची मैत्री अजूनही कायम होती आणि तिला आता व्यवसायाची जोड मिळालेली होती. राहुल MR असल्यामुळे आणि सुदर्शनचं औषधांचं दुकान असल्यामुळे निदान दर दिवसाआड तरी त्यांची भेट होत होती. अशा भेटीत अधूनमधून कॉलेजच्या जुन्या आठवणी निघत होत्या आणि साहजिकच त्यातल्या बहुतेक आठवणी या राहुलनं कॉलेजमध्ये गाजवलेल्या पराक्रमाच्या असायच्या. अशाच एकदा गप्पा मारण्याच्या ओघात सुदर्शननं त्या समोरच्या बिल्डिंगमधल्या मुलीचा उल्लेख केला होता आणि गमतीगमतीत त्या पोरीला पटवून दाखवायचा चॅलेंज राहुलला दिला होता. कॉलेज संपल्यानंतर राहुलला सुद्धा बऱ्याच दिवसात असा काही चॅलेंज मिळालेला नव्हता. आज बऱ्याच दिवसांनी तो मिळाला आणि तोही त्याच्या अगदी जवळच्या मित्रानं सुदर्शननं दिला होता. केवळ गंमत म्हणून तो स्वीकारायला काही हरकत नव्हती. पण हा चॅलेंज स्वीकारण्यापूर्वी राहुल सगळ्या बाजूचा अगदी व्यवस्थित आणि शांतपणे विचार करत होता. कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट वेगळी होती. झटकन तो चॅलेंज स्वीकारत होता, मागचा पुढचा विचार न करता. त्यावेळचं वयच तसं होतं, काहीसं बिनधास्त, बेफिकीर. तशीच काही चूक झाली तर कॉलेजमधली गंमत ह्याखाली झाकून जाऊ शकत होती. पण आत्ताची गोष्ट तशी नव्हती. आता तो कॉलेजमधला तरुण नव्हता. होणाऱ्या परिणामांची पर्वा करायलाच हवी होती. तिथे पळवाट नव्हती. नशिबावर सर्व काही सोडून देण्यात अर्थ नव्हता. पावलं अतिशय योजनाबद्ध रीतीने टाकायला हवी होती. राहुलनं पुन्हा एकदा त्या तरुणीकडे बघितलं. अजूनही ती बाल्कनीतच उभी होती, फक्त उभं राहायची पोज आता तिने बदललेली होती. इतका वेळ हाताचे पंजे बाल्कनीच्या कठड्यावर ठेवून ती उभी होती. आता तिनं हातांची घडी घालून कोपर बाल्कनीच्या कठड्यावर टेकवलेलं होतं. ताठ उभी न राहता कमरेत बाक देऊन हनवटी बाल्कनीच्या कठड्यावर टेकवली होती. मोकळे केस दोन्ही बाजूनी चेहऱ्यावर आले होते. काळ्याभोर केसातनं अर्धवट दिसणारा चेहरा विलक्षण सुंदर दिसत होता. वाटत होतं एखाद्या चित्रकारानं तिला ही खास पोज दिलेली असावी. खरंच एखाद्या चित्रकारानं तिची ती पोज, तिचा निष्पाप निरागस चेहरा पाहिला असता तर तो खास वेडा झाला असता. आणि आपल्याकडे कोणीतरी टक लावून बघतंय याची तिला साधी कल्पनाही नव्हती. एखाद्या लहान मुलाच्या उत्सुक नजरेनं ती खाली रस्त्याकडे बघत होती. राहुल विलक्षण प्रभावित झाला होता. पुन्हा पुन्हा त्याची नजर त्या बाल्कनीकडे जात होती. आजपर्यंत असं घडलं नव्हतं. कुठल्याही पोरीनं राहुलची नजर अशी बांधून ठेवलेली नव्हती. कोण आहे रे ही? उत्सुकता दाबून न ठेवता आल्यामुळं राहुलनं सुदर्शनला विचारलं. मला तरी पोरगीच दिसतीये. सुदर्शननं मुद्दाम गंभीर स्वरात म्हटलं. ते मलाही कळतं रे, ती पोरगी आहे. अतिशय सुंदर आहे ती. मला म्हणायचं आहे ती कोण आहे, म्हणजे तिचं नाव काय, इथे केव्हापासून राहतीये? राहुल किंचित चिडून म्हणाला. अरे ही सगळी माहिती मी जर तुला दिली तर मग तुझ्याशी पैज लावण्यात अर्थ काय आहे? त्या माहितीच्या आधारे एखादं शेंबडं पोरगं सुद्धा तिच्याशी ओळख करून घेऊ शकेल ना. साल्या तू दोस्त नाही आहे, दुश्मन आहेस, दुश्मन. मित्राला थोडीफार सुद्धा मदत करायची तुझी दानत नाही आहे. अरे तू पक्का चालू आहेस. माझ्याशी पैज लावायची, माझ्याकडून तिची माहिती घेऊन पैज जिंकायची आणि पुन्हा पैज जिंकली म्हणून माझ्याकडनं पैजेचे पैसे वसूल करायचे. वा रे बेटा वा. पण मी सुद्धा पक्का बिझनेसमन आहे, लक्षात ठेव. व्यवहार म्हणजे व्यवहार, त्यात दोस्ती आणायची नाही. तुला पैज जिंकायची आहे ना, मग तिची सगळी माहिती तुलाच काढायला पाहिजे. माझी तुझ्याशी फक्त एवढीच पैज आहे की येत्या 15 दिवसात ही पोरगी तुझ्या स्कूटरच्या मागच्या सीटवर बसलेली पाहिजे, बस. राहुलचा चेहरा जरा पडला. कॉलेजमधलं ठीक होतं. प्रत्येक पोरीचं निदान नाव, तिची डिव्हिजन, येण्या जाण्याचा रस्ता याची कल्पना असायची. त्यामुळे तिला भेटण्यात फारसा वेळ जायचा नाही. पण इथे हिचं नाव माहिती नाही, ती काय करते याची कल्पना नाही, ती घरातून बाहेर केव्हा पडते याची कसली आयडिया नाही. म्हणजे तिच्याबद्दल ही सगळी माहिती काढण्यात 4-5 दिवस घालवायचे
शिवाय सगळा कामधंदा सोडून त्यासाठी सतत तिच्यावर नजर ठेवून राहायचं, आणि केवळ 15 दिवसात. खरंच मोठं कठीण काम होतं. सुदर्शन राहुलच्या चेहऱ्यावरचे भाव मोठ्या बारकाईनं बघत होता. मग काय चॅलेंज परत घ्यायचा विचार आहे का? सुदर्शननं पुन्हा एकदा राहुलला उचकावलं. हे बघ, एकदा स्वीकारलेला चॅलेंज कधी आपण परत नाही घेतला. अच्छा, म्हणजे हे चॅलेंज तू स्वीकारलंय असं मी समजायचं? अगदी. पण राहुलनं सुदर्शनकडे हसून पाहत बोलणं अर्धवट सोडलं. अरे हा शब्द मी आज पहिल्यांदा पैजेच्या स्वरूपात तुझ्याकडनं ऐकतोय. अरे हो, कॉलेजमधली गोष्ट वेगळी होती. 1 कप नेसकॉफीच्या पैजेवर आपण चॅलेंज स्वीकारत होतो. पण कॉलेज सोडल्यानंतर लावलेली ही पहिलीच पैज आहे. आता कॉलेज लाईफ संपलं आहे, म्हणून छोट्या मोठ्या रकमा किंवा हॉटेलमध्ये चहा, इडली, सांबार या असल्या गोष्टींवर पैज लावायला तयार नाही होत मन. चॅलेंज जबरदस्त आहे म्हटल्यावर आमिषही तसंच काहीतरी जबरदस्त हसायला हवं, नाही का? मान्य, पैज माझी, रक्कम तू स्वतः ठरव. बोल, कबूल आहे? हां, कबूल आहे. केवढ्याची पैज लावतो? फक्त 501 रुपये. ओके. असं म्हणत सुदर्शननं झटकन खिशातनं पाकिट काढलं. 100च्या 2 नोटा राहुलच्या हातात देत तो म्हणाला, हे 200 रुपये ॲडव्हान्स. ज्या दिवशी मी तिला तुझ्या स्कूटरच्या मागच्या सीटवर बसलेली बघीन त्यावेळी राहिलेले 301 रुपये देईन. थँक्स. नोटा आपल्या पर्समध्ये ठेवत राहुल म्हणाला, हां, पण पैज तू हरलास तर तुम्हाला 1001 रुपये द्यायचे, हा लक्षात ठेव. अरे तू 301 रुपयाची सोय करून ठेव, राहुल उलट म्हणाला. तेवढ्या दुकानात एक गिराईक आलं. सुदर्शन गिराईक करायला लागला. राहुल एकटक नजरेनं समोरच्या बाल्कनीकडे बघत होता. पाहत होता आणि तिची माहिती कशी काढावी याचा विचार करत होता. डोक्यात निरनिराळ्या योजना येत होत्या. कोणाचा तरी पत्ता शोधण्याचा बहाणा करून तिच्या फ्लॅटवर जावं का? म्हणजे त्यामुळे तिची माहिती काय मिळणार? इथे या नावाचं कोणी राहत नाही, या एका वाक्यात ती आपल्याला बाहेरच्या बाहेर कटवून टाकेल. मग ते हिंदी सिनेमात दाखवतात तसं वेश पालटून हिरो हिरोईनच्या घरात घुसतो तसं घुसलो तर? प्लंबर किंवा टेलिफोन चेक करायला आलो आहे असा बहाणा करून? छे काहीतरीच. ही सगळी मार खायची लक्षणं. साला त्या हिंदी सिनेमात हिरोला डायरेक्टरचा पाठिंबा असतो. डायरेक्टरनं आणि रायटरनं सांगितलेलं लिहिलेलं असतं. हिरो हिरोईनची भेट झाल्याशिवाय मध्ये कोणी तडमडायचं नाही. क्यों बेटे, कहाँ खो गए? सुदर्शनच्या आवाजानं राहुल भानावर आला. अरे काही नाही रे, जरा तुझ्या या सामनेवालीचा विचार करत होतो. लगेच सुरुवात मिशनला? काय करणार बाबा, प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालाय ना. राहुल हसून म्हणाला. बघ, अजूनही माघार घ्यायला चान्स आहे. का? तुला तुझ्या 301 रुपयाची काळजी वाटायला लागली का? सुदर्शनला यावर काय उत्तर द्यावं ते सुचलं नाही. त्यांनी विषय बदलला. तू आज सुप्रियाकडे जाणार आहेस का रे? का काही काम होतं का? हां, तिच्यासाठी एक इम्पोर्टेड स्टेथोस्कोप मागवला होता, तो द्यायचा होता. सॉरी यार, आज काही मी तिला भेटू शकणार नाही. इतका वेळ गेला इथे. निदान 4-5 डॉक्टर्सकडे तरी व्हिजिट द्यायला हव्या. शिवाय समोरच्या पोरीनं डोक्यात नुसत्या ठिणग्या पेटवल्या तेव्हा आज आपलं काही खरं नाही. सुदर्शन नुसताच हसला. सुदर्शनचा निरोप घेऊन राहुल बाहेर आला आणि समोरच्या रिकाम्या बाल्कनीकडे बघत त्यांनी स्कूटरला किक मारली. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य यांच्या दुहेरी या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो, पण ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.